भाजप नेते पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊ नका. विवेकानंद गुप्ता यांनी अमित साटम यांना पत्र पाठवले. विवेकानंद गुप्ता मुंबई भाजप सरचिटणीस आहेत आणि विवेकानंद गुप्ता यांच्या या पत्रामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊ नका असं अमित साटम यांना पत्र पाठवलेलं आहे. विवेकानंद गुप्ता यांनी हे पत्र पाठवलंय. मुंबई भाजप सरचिटणीस विवेकानंद गुप्ता आहेत आणि त्यांनी हे पत्र अमित साटम यांना पाठवलेलं आहे आणि त्यामुळे भाजपमध्ये आता खळबळ उडालेली आहे. आगामी महापालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने तयारीला सुरुवात केलेली आहे, कंबर कसलेली आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊ नका असं विवेकानंद गुप्ता यांनी म्हटलेलं आहे. तर विवेकानंद गुप्ता स्वतः आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे आपल्या झी24 तासवर. आपण अमित साटम यांना पत्र पाठवलेलं आहे आणि भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊ नका असं आपण म्हटलेलं आहे. काय नेमकी यामागची भूमिका आहे? भूमिका कार्यकर्त्यांचा विश्वासाची आहे आणि कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे. जे कार्यकर्ता वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतायत, कुठलाही कार्यक्रम असो, आंदोलन असो, बैठक असो, कार्यकर्ता जीवाने काम करतात, आपला वेळ देतात, आपला परिश्रम करतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळी जर पदाधिकाऱ्यांच्या बायकोंना, मुलांना, नातेवाईकांना जर तिकीट देत असाल तर मग कार्यकर्त्यांनी काय करायचं. आणि आपण असं म्हटलेलं आहे की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस. म्हणून बीजेपी सुद्धा एक फॅमिली बिझनेस नाही आहे. बीजेपी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. म्हणून आम्ही जे पत्र लिहिलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या वेळी ज्या वॉर्डमध्ये जे कार्यकर्ता मेहनतीने काम करतायत, जिद्दीने काम करतात, वर्ष काम करतात, त्यांना तिकीट दिलं पाहिजे. त्यांच्या नातेवाईकांना, बायकोना, मुलांना, मुलींना, पत्नीला तिकीट देता कामा नाही. अगदी, म्हणजे ही तुमची भूमिका आहे की तिकीट देऊ नये. पण जर सपोज तशा पद्धतीने तिकीट दिली गेली तर मग त्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, पक्षाचा जो निर्णय असेल तो शेवटी अंतिम निर्णय असतो. पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पक्षाच्या व्यासपीठावर हे बोलणं उचितच आहे आणि आम्ही ते बोलत राहू. अगदी, पण सातत्यानं कार्यकर्ते काम करत राहतात, आयुष्यभर काम करत असतात, पण मात्र त्यांची कुठेतरी दखल घेतली जात नाहीये. ही खंत तुमच्या मनामध्ये आहे का? निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांची दखल घेतलीच पाहिजे. कार्यकर्त्यांना तिकीट दिलंच पाहिजे. हे खंत फक्त माझ्या मनात नाहीये, तर असे मुंबईचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. म्हणून त्या कार्यकर्त्यांचा खंत मी माझ्या पत्राद्वारे व्यक्त केलेला आहे. अगदी, पण आपण महापालिका निवडणुका असतील किंवा इतर कोणत्याही निवडणुका असल्या की मग आयाराम गयारामची खरं तर सिच्युएशन आपण पाहिलेली आहे. तशा पद्धतीने आयात उमेदवार सुद्धा अनेकदा केले जातात. मग अशामध्ये जे नव्यानं भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना संधी दिली जाते, मात्र वर्षानुवर्ष ज्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे त्यांना कुठेतरी डावललं पण जातं. मी पत्रामध्ये तेच लिहिलं की पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं पाहिजे जे वर्षानुवर्ष काम करतायत. अगदी धन्यवाद आपली भूमिका इथे स्पष्ट केल्याबद्दल. तर वर्षानुवर्षाचे कार्यकर्ते काम करतात, त्या कार्यकर्त्यांची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं पाहिजे अशी त्यांची कुठेतरी भूमिका आहे. आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आणि जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊ नका असं सुद्धा विवेकानंद गुप्ता यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. अमित साटम यांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात भाजप नेमकी काय भूमिका घेते, त्या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येते का हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे.